नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे श्री क्रिएटिव्हिटीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोरणपट्टी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा रामकृष्ण हरी हे नाव कसं टाईप करून ते कसं लोकरनी बनवायचं ते पाहणार आहोत. त्यातला फक्त पहिला लेटर आपण राम आज पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी ग्रीन वूल घेतलेला आहे, ग्रीन कलरचा. स्लिप नोट करून घेऊ आणि पुढे 26 चेन करून घेऊ. 26 1 2 3 4 6 7 8 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 असे 26 चेन केलेले आहे. 26च्या नंतर 26 25 आणि 24 नंबर सोडून 23 वर आपल्याला 23 वर चेन वरती आपल्याला डबल क्रोशे करून घ्यायचा आहे. 23 पासून पुढे आपल्याला डबल क्रोशे करायचे आहेत. प्रत्येक चेन वरती एक एक डबल क्रोशे आपल्याला 23 पासून पुढे एक एक डबल क्रोशे करायचा आहे. प्रत्येक चेन वरती एक एक असा डबल क्रोशे आपल्याला करायचा आहे. पूर्ण 23 डबल क्रोशे प्लस हा 3 चेनचा एक पहिला डबल क्रोशे धरून 24 डबल क्रोशे आपण पूर्ण चेन करणार आहे. अशा प्रकारे 23 डबल क्रोशे प्लस 3 चेनचा हा पहिला डबल क्रोशे धरून 24 डबल क्रोशे आपण करणार आहोत. प्रत्येक 24 डबल क्रोशांवरती आपली पट्टी आपण बनवणार आहोत. पट्टी पलटी करून घेऊ. 3 चेन करून घेऊ. 1 2 3 3 चेनचा पहिला हा डबल क्रोशे. ह्याच्या पुढे आपल्याला अजून 2 डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 दुसरा 1 2 अशा प्रकारे 3 डबल क्रोशे केले. 1 2 3 3 डबल क्रोशे केले. आणि आता आपण ऑरेंज कलर ऍड करणार आहे. रामच्या आधी आपल्याला जे 2 लाईन बनवणार आहोत. कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा त्या 2 लाईनला काय बोलतात. आपण त्या सुरुवातीच्या पहिल्या 2 लाईन सुद्धा करणार आहोत. धागा जॉईन करून घेतला. ऑरेंज कलर पाठीमागे घेतला. ग्रीन कलर अटॅच करून घेतला. ग्रीन कलरला ऑरेंज कलर अटॅच करून घेतला आणि पुढे प्रत्येक चेन वरती आपल्याला हा धागा ग्रीन कलर सुद्धा पाठी घ्यायचा आहे. पाठच्या साईडला ऑरेंज कलर खेचून घ्यायचा आणि या पुढे ऑरेंज कलरने आपल्याला 2 लाईन करायचे आहेत.
एक, दोन, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. आपल्याला ऑरेंज कलरच्या 18 लाईन करायच्या आहेत. ऑरेंज कलरच्या 18 लाईन आपल्याला करायच्या आहेत. 1, 2, आता हे शेवटचे 3 उरलेले आहेत. 3 वर ग्रीन कलर करून घ्यायचे आहे. तीन, 7, 12, 18 बरोबर लाईन झालेले आहेत. ऑरेंज कलरच्या 18 लाईन झालेल्या आहेत. आता आपण पुन्हा ग्रीन कलर अटॅच करून घेऊ. त्याच्यामधून ग्रीन काढून घेऊ आणि इथे ऑरेंजला घट्ट करून अटॅच करून घेऊ. स्ट्रेट करून घेऊ अशा प्रकारे व्यवस्थित. लाईन एवढी आहे त्याप्रमाणे. आणि आता पुढे 3 डबल क्रोशे ग्रीन कलरचे करून घ्यायचे आहेत. 3 डबल क्रोशे. 1, 2, 3. या अशा प्रकारचा हा पहिला खांब बोलतात, जो आपण एखाद्या श्लोकाच्या पुढे मागे असतो. ते 2 खांब असतात. तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्या खांबाला काय बोलतात. आणि पहिला हा खांब झालेला आहे. पुढे आपल्याला पूर्ण ग्रीनची लाईन करायची आहे. त्यासाठी पुन्हा 3 चेन करून घेऊ. 1, 2, 3. 3 वर 3 डबल क्रोशे करायचे आहेत. पुन्हा ग्रीन कलरचे संपूर्ण 24 डबल क्रोशे आपल्याला आता ग्रीन कलरनेच करायचे आहेत. ग्रीन कलरनेच करायचे आहेत. तर आता आपण हे जो आपल्याला अटॅचमेंट आहे ती पाठच्या साईडला व्यवस्थित करून आपला धाग्याचा वेढा आपण सुईवर घेऊन बरोबर ह्या ऑरेंजवर
ऑरेंजच्या पहिल्या चेन वरती आपण टाका घेणार आहोत डबल क्रोशेचा. ही लाईन सुद्धा पकडली गेली पाहिजे, आतमध्ये ही लाईन गेली पाहिजे याप्रमाणे. अशा प्रमाणे डबल क्रोशेच्या आतमध्ये ही आपली अटॅचमेंट जी खालपर्यंत घेतलेली आहे ती गेली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हा डबल क्रोशे करायचा आहे. 24 डबल क्रोशे आपल्याला करायचे आहेत. प्रत्येक चेन वरती एक एक डबल क्रोशे याप्रमाणे 24 डबल क्रोशे आपल्याला करून घ्यायचे आहेत. जे काय आपण अटॅचमेंट घेतलेले आहेत ते सर्व आपल्याला डबल क्रोशामध्ये हाईड करता येईल अशा प्रकारे आपल्याला हे डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. दाखवते तुम्हाला व्यवस्थित. हे पण एक्स्ट्राचे जे धागे आहेत ते डबल क्रोशेच्या आतमध्ये गेले पाहिजेत, म्हणजे कसे आतमध्ये गेले तर ते सेफ आतमध्ये बाहेर यायचे चान्सेस कमी. याच्यावरून डबल क्रोशे आपल्याला घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे हा पहिला काम केलेला आहे. आतमध्ये जे अटॅचमेंट होते आपले, आपण पुढे धागा ओढला होता तो सुद्धा आतमध्ये हाईड झालेला आहे, व्यवस्थित हाईड झालेला आहे, दिसतही नाही. अशा प्रकारे आपल्याला दुसरा खांब बरोबर 18 सेम असाच खांब पुन्हा करायचा आहे. पुढे पहिले तीन डबल क्रोशे ग्रीनचे करायचे आहेत, पुन्हा 18चा ऑरेंज कलर करायचा आहे आणि पुढे पुन्हा 3 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे आहे. सेम प्रोसेस आहे, आपण इथे सुद्धा करून घेऊ. पट्टी पलटी करून घेऊ. 1 2 3 पहिला डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे करून घेऊ. 1 2 तिसरा, ऑरेंज कलर अटॅच करून घेऊ. अशा प्रकारे व्यवस्थित अटॅच करायचा आहे. लेंथ प्रमाणे इथून इथपर्यंत
धागे कट न करता आपल्याला हे आपल्याला रंग ऍड करायचे आहेत. ग्रीन कलर ओढून बरोबर ओढून घट्ट करून घेणे, तो टाका. नंतर ऑरेंज कलरचे आपल्याला 18 डबल क्रोशे करायचे आहेत आधी दाखवल्याप्रमाणे. हा ऑरेंज कलरचा जो आहे अटॅचमेंट तो या डबल क्रोशेच्या आतमध्ये गेला पाहिजे. या अशा प्रकारे याच्या आतमध्ये हा गेला पाहिजे. इथून हा धागा ओढायचा, वरती घ्यायचा, वरती डबल क्रोशे करायचा. आत बाहेरून दोन्ही साईडने हा दिसत नाही, तो आतमध्ये दडलेला होऊन जातोय. अशा प्रकारे 18 डबल क्रोशे ऑरेंज कलरचे करून घेऊ. अठरा डबल क्रोशे करून घेतलेले आहेत. पुन्हा आता ग्रीन कलरचे 3 डबल क्रोशे करायचे आहेत. ग्रीन कलर पुढे घेऊ, ऑरेंज कलर पाठीमागे असा ठेवू, ऑरेंज मधून ग्रीन कलर काढून घेऊ आणि ऑरेंज कलर घट्ट करून घेऊ. अशा प्रकारे जेवढी लेंथ आहे तेवढा आपल्याला धागा हा सरळ घ्यायचा आहे. ऑरेंज घट्ट करून घ्यायचा आहे. पुढे 3 डबल क्रोशे ग्रीन कलरचे करून घ्यायचे आहे. 1 2 3 पलटी पलटी करून घेऊ. आता पूर्ण 24 डबल क्रोशे आपल्याला याच्यावरती सरळ करून घ्यायचे आहेत. ते आपण करून घेऊ 24 डबल क्रोशे. अशा प्रकारे ग्रीनची सुद्धा आपण लाईन करून घेतलेली आहे 24 डबल क्रोशांची. हे 2 खांब रेडी झालेले आहेत. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगाल मला ह्या 2 खांबाला काय बोलतात. आणि आता ह्या पुढे आपण आपला लेटर राम हे उलन मध्ये आपण करणार आहोत. त्यासाठी ग्रीन कलरचे 6 खांब करून घ्यायचे आहेत. पहिला खांब आपण 3 चेनचा करून घेणार आहेत. 1 2 3 पुढे 6 म्हणजे पुढे 5 आपले डबल क्रोशे असणार आहेत. याच्या नंतरच्या ही पहिली चेन, ही दुसरी चेन, दुसऱ्या चेन पासून 5 डबल क्रोशे ग्रीनचे. 1 2 3 4 5 आणि 6 झाले. आपली पट्टी अशी आहे. इथून आता राम करणार आहोत आपण. 6 डबल क्रोशे ग्रीनचे झालेले आहेत. ग्रीन कलर खाली घेऊ, वरती ऑरेंज कलर अटॅच करून घेऊ. ऑरेंज आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे आहेत. बरोबर असं स्ट्रेच करून व्यवस्थित आपल्या पट्टी एवढा हा धागा ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. ग्रीन कलर घट्ट करून घेऊ इथे. आता ऑरेंजचे 2 डबल क्रोशे आपल्याला करायचे आहेत. ऑरेंजचे 2 डबल क्रोशे आपल्याला करायचे आहेत. पुढे 2 चैनीवर
दोन चेन वरती 2 डबल क्रोशे, 1 2 डबल क्रोशे झाले. आता पुढे 4 डबल क्रोशे आपल्याला ग्रीनचे करायचे. ग्रीन धागा घेतला, त्याच्यामध्ये अटॅच केला, ऑरेंज धागा घट्ट करून घेतला, पुढे 4 डबल क्रोशे ग्रीनचे, 1 2 3 4 डबल क्रोशे ग्रीनचे. आता पुढे आपल्याला 8 डबल क्रोशे ऑरेंजचे करायचे आहेत. 8 डबल क्रोशे ऑरेंजचे करायचे आहे. तर ऑरेंज उचलायचा, ग्रीन मध्ये घ्यायचा, अशा प्रकारे ग्रीन घट्ट करायचा आणि पुढे 8 डबल क्रोशे ऑरेंज कलरचे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 डबल क्रोशे ऑरेंज कलरचे झाले की पुढे आपल्याला 4 डबल क्रोशे ग्रीन कलरचे करायचे. ग्रीन कलर टाकून घेतला ऑरेंज मध्ये, ऑरेंज घट्ट केला, आणि 4 डबल क्रोशे ग्रीन कलरचे, 1 2 3 आणि 4. अशा प्रकारचा हा राऊंड आपला झालाय. पट्टी पलटी करून घेऊ. एका साईडनेच आपले पाठचे टाके आले पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला आपली पट्टी बनवायची आहे. पट्टी पलटी करून घेऊ. या साईडला प्लेन आलं पाहिजे. पट्टी झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला 4 डबल क्रोशे ग्रीनचेच करायचे आहे. त्याच्यामधल्या पहिल्या डबल क्रोशे आपल्या 3 चेनचा असणार आहे आणि पुढे 3 डबल क्रोशे असणार आहे. 1 2 3 डबल क्रोशे झाले. आता 2 डबल क्रोशे. आता हा धागा पाठच्या साईडला दिसला पाहिजे म्हणून पाठी टाकायचा, वरतून ऑरेंज घ्यायचा, पाठूनच घ्यायचा, त्याच्यामध्ये अटॅच करायचा, पाठून ग्रीन कलर खेचायचा आणि घट्ट करायचा आणि 2 डबल क्रोशे ऑरेंजचे आपल्याला करायचे आहेत, 2. त्याच्यासाठी 1 आणि 2. हा दुसरा डबल क्रोशे. 2 झाल्याच्या नंतर 3 डबल क्रोशे. आता पाठी हा धागा पाठी असला पाहिजे, म्हणजे पाठचे टाके असले आहेत आपली पाठी साईडला. आणि आता पुढे 3 डबल क्रोशे ग्रीन कलरचे, 1 2 3 डबल क्रोशे झाले.
पुन्हा 2 डबल क्रोशे, ऑरेंज कलरचे, 1 2 डबल क्रोशे ऑरेंज कलरचे झाले. आता पुढे 5 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे आहेत आपल्याला. धागे पाठीच ठेवायचे. पुढे आपल्याला आता पुढची पट्टी करतोय, पुढच्या साइडने करतोय, तर धागे पाठीच ठेवायचे आणि आता ऑरेंज मधून ग्रीन कलर काढायचा आणि या पुढे आपल्याला 5 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे आहेत. 1 2 3 4 5 डबल क्रोशे झाले. आता पुन्हा 2 डबल क्रोशे धागे पाठीच ठेवायचे आणि 2 डबल क्रोशे ऑरेंज कलरचे, 1 2 आणि आता पुढे 6 डबल क्रोशे ग्रीन कलरचे करायचे आहेत. 6 डबल क्रोशे ग्रीन कलरचे. धागा घट्ट करून घ्यायचा, ऑरेंज कलर, ग्रीन कलर त्याच्यामध्ये ओढून घ्यायचा आणि पुढे 6 डबल क्रोशे ग्रीन कलरचे करायचे. 1 2 3 4 5 6 डबल क्रोशे झाले. आता पुन्हा पट्टी पलटी करून देऊ. 3 चेनचा पहिला एक डबल क्रोशे करायचा आहे आणि 5 डबल क्रोशे ग्रीनचेच करायचे आहेत. टोटल 6 डबल क्रोशे असणार आहे. त्याच्यातले पहिला आहे तो 3 चेनचा असणार आहे. 6 डबल क्रोशे, 1 2 3 4 5 डबल क्रोशे झाले. आता पाठची साइड आहे तर आपल्याला धागे पाठीच ठेवायचे असे आणि वरती धागा अटॅच करायचा आहे. ऑरेंज कलर, ग्रीन कलर घट्ट करून घ्यायचा. ऑरेंज कलरचे दोन डबल क्रोशे करायचे आहेत. ऑरेंज कलरचे आपल्याला आता 9 डबल क्रोशे करायचे आहेत. इथून 1 2 3 4 5 6
7 8 9 9 डबल क्रोशे ऑरेंज कलरचे झाले. आता पुढे 3 डबल क्रोशे ग्रीन कलरचे घ्यायचे आहेत. ऑरेंज कलर घट्ट करून घ्यायचा, हलका घट्ट करून घ्यायचा. पुढे 3 डबल क्रोशे, 1 2 3 डबल क्रोशे झाले. पुढे 2 डबल क्रोशे ऑरेंज कलरचे धागा उडून घेऊ, ग्रीन कलर मध्ये ग्रीन घट्ट करून घेऊ. पुढे 2 डबल क्रोशे ऑरेंज कलरचे, 1 2 झाली. आता पुढे 4 डबल क्रोशे ग्रीन कलरचे, 1 2 3 4 डबल क्रोशे ग्रीन कलरचे झाले. पट्टी पलटी करून घेऊ. तीन चेनचा एक डबल क्रोशे करून घ्यायचा आहे. 1 2 3 हा आपला रो झालेला आहे. आता आपल्याला पूर्ण 16 डबल क्रोशे ग्रीन कलरचे करायचे, 16. तर एक डबल क्रोशे जो आपला 3 चेनचा आहे तो झालेला आहे. पुढे 16, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि हा 16 डबल क्रोशे आपले ग्रीनचे करायचे आहेत आणि पुढे 2 डबल क्रोशे ऑरेंजचे करायचे आहेत. धागा पाठी ठेवायचे आहेत कारण की स्टिच पाठी आहेत आपले. आणि आता ह्याच्यामध्येच पाठवूनच आपल्याला ऑरेंज कलर अशा प्रकारे ऍड करायचा आहे. ग्रीन कलर थोडा हलका घट्ट करून घ्यायचा आहे आणि त्याचे पुढे 2 डबल क्रोशे ऑरेंज कलरचे करायचे आहेत. 1 2 आणि पुढे 6 डबल क्रोशे ग्रीन कलरचे आपल्याला करायचे. धागे पाठी ठेवायचे आहेत कारण की टाके आपले पाठचे आहेत, पाठच्या साईडला आहेत. ग्रीन कलर अटॅच करून घेऊ.
आणि पुढे 6 डबल क्रोशे, ग्रीन कलरचे करून घेऊ. 1 2 3 4 5 6. हा असा एक लेटर झालेला आहे आपला रचा. आता रचा काना करायचा आहे आपल्याला. तर 6 डबल क्रोशावर पुन्हा 6 डबल क्रोशे आपला ग्रीनचाच असणार आहे. त्यासाठी पहिली चेन पहिल्या डबल क्रोशा 3 चेनचा असणार आहे. 3 चेन आणि पुढे 5 डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3 4 आणि हा 5. 5 डबल क्रोशे झाले ग्रीन कलरचे. आता ऑरेंज कलर घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑरेंज कलर आता 14 डबल क्रोशे ऑरेंज कलरचे करायचे आहेत. धागा घेतला, हलका ग्रीन कलर घट्ट करून घेतला. पुढे 14 डबल क्रोशे आपल्याला ऑरेंज कलरचे करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 डबल क्रोशे झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे 4 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे आहेत. पुढे 4 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे आहेत. 1 2 3 आणि 4. 4 डबल क्रोशे झाले. पट्टी पलटी करून घेऊ. 3 चेन करून घेऊ. 3 चेनचा डबल क्रोशे हा आहे आपला. आणि पुढे 16 डबल क्रोशे करायचे आहेत. म्हणजे हा 3 चेन धरून अजून 15 डबल क्रोशे आपल्याला पुढे सरळ लाईन मध्ये 15 डबल क्रोशे आणि हा 16वा अशा प्रकारे कंटिन्यू करायचा आहे. 1 2
2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हा 15. 3 चेन धरून 16. 3 चेन धरून आपले हे 16 झालेले आहेत आणि हा 15वा. 3 चेन धरून 16वा. ह्या 2 डबल क्रोशांवरती आपल्याला ऑरेंज कलरचा अटॅच करून घ्यायचा आहे. ग्रीन धागा ओढून घेतला. 2 चेन, 2 डबल क्रोशे ऑरेंज कलरचे करायचे आहेत. हे अशा प्रकारे. आता पुढे 6 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे आहेत आपल्याला. धागा पाठीच ठेवू ताकी आपल्या पाठी आहेत. धागा ग्रीन कलर घेतला. 6 डबल क्रोशे ग्रीन कलरचे करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 6 डबल क्रोशे ग्रीन कलरचे. हा एक आपला लेटर झालेला आहे. आता पुढे आपल्याला म करायचं आहे. त्यासाठी पुन्हा 6 डबल क्रोशे वर 6 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे आहेत आपल्याला. पट्टी पट्टी करून घेऊ. 3 चेनचा 1 डबल क्रोशे करून घेऊ. 1 2 3 पुढे 5 डबल क्रोशे. 1 2 3 4 आणि हा 5. 5 डबल क्रोशे झाले. पुन्हा 2 डबल क्रोशे ऑरेंज कलरचे करायचे आहेत.
एक, दोन. दोन डबल क्रोशे ऑरेंज कलरचे झालेले आहेत. पुढे 5 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे आहेत. 5 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, 5. 5 डबल क्रोशे ग्रीनचे केले. आता या पुढे 6 डबल क्रोशे ऑरेंज करायचे आहेत. 6 डबल क्रोशे ऑरेंज करायचे आहेत. 6 डबल क्रोशे ऑरेंज करायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, 5, 6. 6 डबल क्रोशे ऑरेंज झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे 5 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे. 5 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे आहेत. एक, दोन, तीन, चार आणि 5. पट्टी पलटी करून घेऊ. 5 डबल क्रोशे झाल्याच्या नंतर पुन्हा 3 चेन. 3 चेन नंतर पुन्हा 5 डबल क्रोशे आहे. तर 5 डबल क्रोशामधला पहिला डबल क्रोशे हा 3 चेनचा असणार आहे आणि पुढे 4 डबल क्रोशे. दोन, तीन, चार, 5. 5 डबल क्रोशे ग्रीनचे झाले. आता आपल्याला 2 डबल क्रोशे ऑरेंजचे करायचे आहेत. ऑरेंज घेतला. एक, दोन. नंतर परत 2 डबल क्रोशे ग्रीनचे. एक, दोन डबल क्रोशे ग्रीनचे. नंतर परत 2 डबल क्रोशे ऑरेंजचे.
पुढे 5 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे आहेत आपल्याला. एक, दोन, तीन, चार, 5. 5 डबल क्रोशे ग्रीनचे केले. पुन्हा आता 2 डबल क्रोशे ऑरेंजचे करायचे. एक, दोन डबल क्रोशे ऑरेंजचे झाले. आता पुढे 6 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे. एक, दोन, तीन, चार, 5 आणि 6. 6 डबल क्रोशे ग्रीनचे केले. पट्टी पलटी करून घेऊ. 3 चेन करून घेऊ. 1, 2, 3 आणि आता पुढे 5 डबल क्रोशे करायचे आहेत. म्हणजे 6 डबल क्रोशे 3 चेन धरून 1, 2, 3, 4, 5. पुन्हा 2 डबल क्रोशे ऑरेंजचे. एक, दोन. सॉरी 2 डबल क्रोशे 13 डबल क्रोशे आपल्याला ऑरेंजचे करायचे. 13 इथून 13. पहिले 6 डबल क्रोशे ग्रीनचे केले. त्याच्या पुढे 13 डबल क्रोशे आपल्याला ऑरेंजचे करायचे. 2 झाले. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि हा 13. 13 डबल क्रोशे आपल्याला आपण ऑरेंजचे केले आहेत. आता या पुढे 5 डबल क्रोशे ग्रीनचे करणार आहोत.
5 डबल क्रोशे ग्रीन, एक, 2, 3, 4, 5, 5 डबल क्रोशे ग्रीन झाले. पट्टी पलटी करून घेऊ, 3 चेन करून घेऊ, 3, आणि या पुढे 8 डबल क्रोशे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि हा धरून 9 अशा प्रकारे पुढे 8 डबल क्रोशे करणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9 डबल क्रोशे, 3, 3, 6, 9, 10 झाले चुकून. हे 9 डबल क्रोशे ग्रीनचे, पुढे 2 डबल क्रोशे अजून ऑरेंजचे करायचे आहेत. 1, 2, पुढे 5 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5 डबल क्रोशे ग्रीनचे केले. यापुढे 2 डबल क्रोशे ऑरेंजचे करायचे आहेत. 1, 2 डबल क्रोशे ऑरेंजचे केले. आता यापुढे 6 डबल क्रोशे आपल्याला ग्रीनचे करायचे. 6 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 डबल क्रोशे ग्रीनचे केले आहेत. आता यापुढे पुन्हा पट्टी पलटी करून घेऊ.
6 डबल क्रोशे ग्रीन चेन करायचे आहे. त्यासाठी पहिला डबल क्रोशे आपला 3 चेनचा असणार आहे आणि पुढे 5 डबल क्रोशे असणार आहे. 1 2 3 4 5 5 डबल क्रोशे झाले. आता आपल्याला ऑरेंज कलरचे 14 डबल क्रोशे करायचे आहे. ऑरेंज कलरचे 14 डबल क्रोशे आपल्याला सलग करायचे आहे. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हा 14 डबल क्रोशे आपल्याला ऑरेंज कलरचे करायचे आहेत आणि यापुढे आता 4 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे आहेत. ग्रीन अटॅच करून घेतला. 1 2 3 4 पट्टी पलटी करून घेऊ. 4 डबल क्रोशे झाले. आता पुढे आपल्याला 16 डबल क्रोशे ग्रीनचेच करायचे आहेत. तर पहिला डबल क्रोशे हा 3 चेनचा असणार आहे. 1 2 3 आणि पुढे 16 डबल क्रोशे आपल्याला ग्रीनचे करायचे आहेत. सोळा डबल क्रोशे ग्रीनचे 2 3 4 5 6 7 8 9 9 10
11 12 13 14 15 आणि हा 16. 16वा आपला डबल क्रोशे ग्रीनचा झालेला आहे. आता 2 डबल क्रोशे ऑरेंज कलरचे करायचे. ऑरेंज कलरचे 2 डबल क्रोशे करायचे. ऑरेंज अटॅच केला. एक 2 डबल क्रोशे झाले. आता यापुढे 6 डबल क्रोशे ग्रीनचे करायचे. ग्रीनचे 6 डबल क्रोशे. एक 2 3 4 6 डबल क्रोशे ग्रीनचे. अशा प्रकारे आपला हा एक रामकृष्ण हरी मधला राम हा लेटर झालेला आहे. पुढे आपण 24 डबल क्रोशे पूर्ण करणार आहोत आणि एक गॅप देणार आहोत पुढचा लेटर लिहिण्यासाठी. पूर्ण एक गॅप देऊन आपल्याला कृष्ण हा लेटर आपण उलनने पाहणार आहोत कसा बनणार आहे. यासाठी 24 डबल क्रोशे आपण पूर्ण करून घेऊ. 3 चेन पहिले डबल क्रोशे, 3 चेनचा डबल क्रोशे आणि पुढे 24 डबल क्रोशे. अशा प्रकारे 24चा सुद्धा पूर्ण ग्रीनचा डबल क्रोशेचा ही एक लाईन करून घेतली आहे. पुढचा लेटर आपला कृष्ण असणार आहे. तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक तरी कमेंट नक्की करा आणि पुढचा लेटर कृष्णसाठी वेट करा. चला भेटू पुढच्या लेटरला आपण बनवण्यासाठी. बाय बाय. थँक्यू.